निवडणूक कुठल्याही प्रकारच्या गाजावाजा करण्याची नाहीये. ही निवडणूक आहे नंदुरबार शहरात शांतता, सुव्यवस्था आणि विकास या तीन मुद्द्यांवरती ही निवडणूक आहे. मी हा विषय का बोललो की माय भगिनींचं रक्षण व जे सांगतायत की भयमुक्त नंदुरबार, समोरचे लोक, कारण की ते भारतीय जनता पार्टीचे नाही आहेत, कारण की ताई साहेब जे आहेत हिनाताई, हे तुम्हाला माहिती असेल, विश्वगुरु ज्याला आपण म्हणतो आदरणीय नरेंद्र भाई मोदी यांना त्यांना सांगितलं होतं की मेरी लाडली बेटी है, पण त्या बेटीचे रंग नंतर दिसले आणि भारतीय जनता पार्टीचं कमळ हे चिन्ह बाजूला सारून त्याला धुडकावून भाजपचा त्याग करून धडगाव मध्ये शेगडीवर निवडणूक लढवली. जे माणूस या देशाच्या प्रधानमंत्रीचा विश्वासघात करू शकतात ते तुमचा आमचा केव्हाही विश्वासघात करू शकते. आणि म्हणून मी म्हणतो की ती हिनाताई नाही, ती शेगडी ताई आहे. म्हणून मी आजपासून त्याचं नामकरणाला सुरुवात करलो की शेगडी ताई. शेगडी ताईंना मला एकच म्हणायचंय, अरे ज्या पक्षाने तुम्हाला वाढवलं, ज्या पक्षाने तुम्हाला संसद बनवलं, ज्या पक्षाने तुम्हाला पुरस्कार दिले, तुम्ही त्यांना तिरस्कार केला. जेव्हा ज्या पार्टी तुम्हाला वाढवते, नरेंद्रभाई मोदी वाढवतात, देवेंद्रभाई फडणवीस वाढवतात, त्यांना तुम्ही होऊ शकत नाही. म्हणून नंदुरबारच्या जनतेला आणि या वार्डाच्या प्रभागाच्या प्रत्येक माणसाला मला म्हणायचं आहे, तुम्ही गाफील राहू नका, हे कोणाचे नाही. आणि राहिला प्रश्न, मी याच्यासाठी बोललो की भयमुक्त नंदुरबार ते करूच शकत नाही. आता भय त्यांच्यापासून आहे आणि आपली निर्भयाची सभा आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो की गेल्या महिन्यात माझ्या माय भगिनींना, काही तरुणांना, काही व्यक्तींना मी सांगू इच्छितो, गेल्या महिन्यामध्ये एक धुमाकूळ झाला. 4 दिवस बंद राहिलं. एका एसपी साहेबांनी मी सांगितलं की हा खून कशामुळे झालाय, काय केलं नाही केलं त्यांची व्यक्तिगत भानगडी, परंतु एक षडयंत्र म्हणजे फार संचय, कारण की प्रभू रामचंद्राने जेव्हा अयोध्या सोडलं, अयोध्या सोडत असताना त्यांना अंगावर वस्त्र नाही, नाही, साध्य नाही, खाणं पिणं थकलंही नाही. अंगाच्या कपड्याची आणि बापांच्या परंतु त्या पूर्ण वनवासामध्ये आदिवासी बांधव असतात, त्या आदिवासींनी रामाला सांभाळलं, त्या रघुकुलाला रामाने सांभाळलं. कारण की रघुकुलावर फार आदिवासींचे उपकार आहेत. मग तिथं शबरी सारख्याने सुद्धा त्यांचा सन्मान करून बोरं खाल्ले. ती रघुकुलाची परंपरा चालत असताना, आदिवासी सज्जन असताना, इथं एक गावित कुटुंबाने एक षडयंत्र रचलं की या नंदुरबारने आपल्याला इथला जो समाज आहे कॅम्पेन सुरू न्याय हक्कासाठी त्याचा अधिकार तो काढला त्याचा मध्य प्रदेश आणि गुजरातचे आदिवासी किंवा इतर लोकांना ते घेऊन आल्यानंतर मोर्चाच्या घोषणा होता. अत्यंत खालच्या भाषेत त्यांनी त्या पद्धतीनं वक्तव्य सुरू केलं. संविधान म्हणजे आम्ही मानतो, आपण यांना फक्त आचरणासाठी आपल्या जीवन पद्धतीसाठी आणतो. पण या देशाचा संविधान, हा देश संविधानावर चालतो. आणि संविधानावर चालत असताना ज्या संविधानाची इमारत होती कोर्ट, जिथं कोर्ट म्हणजे हा संविधान, आणि कोर्टासमोर जिल्हाधिकाऱ्यांचं कार्यालय, बाजूला पोलीस अधिकाऱ्याचं कार्यालय. थोडा वेळ झाला आणि अचानक दंगा सुरू झाला. गाव बंद होतं, सुन्न होतं, बॅरिकेड लावलेले होते.
चालताना काही व्यापाऱ्यांच्या कुलपावरती दगड मारण्यात आली, दुकान फोडण्याचा प्रयत्न झाला. एवढं सगळे ते करत जात असताना जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये त्यांच्या डोळ्यात जाळपोळ केला. आदिवासी बांधव नंदुरबार जिल्ह्याचा असा होऊ शकत नाही, होणार नाही. हे काळ्या दगडावरचे पांढरे रेगे. परंतु दावीत कुटुंबाने बाहेरच्या लोकांना आणून दारू पाजून पैसे अशा पद्धतीच्या या शहरामध्ये हैदोस घातला. जर जिल्हाधिकारी एसपी किंवा कोण सुरक्षित राहू शकत नाही, यांच्या हातात सत्ता गेली तर आम्ही सुरक्षित राहू शकत नाही. लक्षात घ्या, हा भयानक प्रकार. हा प्रकाराला तुम्ही कुठेतरी बदल द्यायची गरज नाही. याला आता ब्रेक मारण्याची गरज. आणि सांगतात की आम्हाला भयमुक्त करायचंय. कसं काय भयमुक्त करणार? आणि एका बाजूला आमच्या शेगडीताई म्हणतात की म्हणे नंदुरबार मध्ये खड्डे आहेत रोडवरती. ताई साहेबांना हे माहिती, 8 वर्षापासून रोड बनले. स्वतःच्या बापाने एका वर्षामध्ये जे ग्रामीण रोड बनवलेत ना, 6 महिन्यात रोड खराब झाले. इथं 8-8 वर्ष टिकले. आणि राहिला त्याच्या 3 वर्ष होती आपल्याकडे. आपल्या हातात सत्ता नाही, हातात सत्ता नाही. सत्ता ही प्रशासकीय असतं, मंत्रालयात चालत असतं. परंतु गांधी साहेबांना माझी एक विनंती की साहेबांना, तुम्ही मंत्री असताना तुम्ही नगरपालिकेची मिटिंग घेतली, सीओ साहेबांची मिटिंग घेतली. कारण तुम्हाला माहिती की प्रशासनावरती मंत्र्यांचा दबाव. तुम्ही काय करतो? 2 वर्ष नगरपालिकेच्या प्रशासनाचं एक खड्डा तरी असेल, उत्तर महाराष्ट्रामध्ये धुळे असेल, नाशिक असेल, या जळगाव असेल, एकही नगरपालिका, ज्या महानगरपालिका आहे, एकही महानगरपालिका आपल्या नगरपालिकेच्या बरोबर नाही. अत्यंत सुंदर इमारत, सुंदर काम, इतक्या व्यवस्थितपणे चालू असताना त्याला खिळ कसा बसवायचा, त्याला ब्रेक कसा बसवायचा, लोकांचे हाल कसे होतील, हा दृष्टिकोन त्यांनी डोळ्यासमोर ठेवला. त्याचं एक उदाहरण देतो. यांना विकास नाही, यांना मृत्यूवर राजकारण करायचं. माणसं जसं गिधाड असतं, गिधाड असतं, आणि त्या गिधाडाला माहितीये की प्रेम माझं पोट भरणार आहे, म्हणून तो गिधाड त्याच्यावर झेप घेत असतो. तशा पद्धतीने सुद्धा लोकांचे प्राण घेण्याचे एक प्रकार सुरू आहे असं मला वाटत होतं. तो म्हणजे कोरोना काळ. कारण की कोरोना काळामध्ये पूर्ण देश बंद झाला, नंदुरबार जिल्हा बंद झाला. नंदुरबार मध्ये सुद्धा पुढे पुढे बॅरिकेड बांधण्यात आले, रोगाला नाव देण्यात आले. आणि ज्या वेळेला माणसं इंजेक्शन साठी, दवाखान्यासाठी दुर्दैवाची गोष्ट होती की बापाला आणि वर्गा देत नाही होता, आईला खांदा कोणी देत नाही होता. स्वतःचे नातेवाईक केलेले असताना कोणीही त्याला पाणी द्यायला सुद्धा तयार. त्या परिस्थितीत आपल्या नंदुरबार नगरपालिकेला स्मशान मधला जो स्मशान कर जाळणारा जो व्यक्ती आहे, चितेला आग देणारा व्यक्ती, त्यांनी सुद्धा नाकारून दिलं होतं. पण ही गोष्ट आधी आदरणीय असं नाही होणार. या नंदुरबारच्या नागरिकांच्या प्रेताची अवहेलना होणार नाही. तुमच्या माहितीसाठी सांगतो की रघुकुलाची रीत आहे, स्मशानची सुद्धा ड्युटी केलेली आहे. आणि चंदू भैयांनी लोक बोलवले, आणि माझ्या नंदुरबारच्या जिल्ह्याच्या प्रत्येक माणसाला दाग दिला गेला पाहिजे, त्याच्यासाठी स्वतःच्या खिशांना सुद्धा झळ पोचवले. आणि त्या पद्धतीने चितेला आग देण्याची सर्व नियोजन अत्यंत चांगल्या पद्धतीने केलं. जो बाप देऊ शकला नाही, मुलगा देऊ शकला नाही, पण हे कर्तव्य निभावलं चंदूबाईंनी की या गावाच्या प्रत्येक माणसाची माझी दाट आहे, माझी बांधिलकी आहे, तिथं शरम नाही केली. म्हणून मी बोललो की रघुकुल कसं हरिश्चंद्र राजाच्या होते, हरिश्चंद्र राजांनी सुद्धा स्मशानाची ड्युटी केलेली. हरिश्चंद्र राजांनी एवढं राज्य त्याच्याकडनं काढण्यात आलं परीक्षेसाठी, देव परीक्षा घेत असतो. आणि हरिश्चंद्र राजांनी
म्हणजे ते रघुकुलात होते, त्यांनी सुद्धा त्यांच्या मुलाला देण्यासाठी किती कष्ट करावे लागले. त्याच रघुकुलाची परंपरा सदा चली आई प्राण काय प्रपंच या भूमीवरती रघुकुल आहे, त्यांनी मशाल आणि याच्या पुढे घडणार नाही आणि कोणी नसतं. परंतु या लोकांनी ते केलं विरोधकांनी की अग्निदाब बी नाही मिळायला पाहिजे एवढं नाही, इंजेक्शनवर ब्रेक मारला. चंदूबाईंनी सांगितलं की इंजेक्शन दिले पाहिजे, लोकांचे प्राण वाचवले पाहिजे. परंतु तसं न करता कलेक्टर माझ्या माहितीनुसार भारूड त्यांच्याशी घेतली भैया साहेबांनी. त्यांना सांगितलं की आपण शासनाशी बोललं पाहिजे, नंदुरबारच्या लोकांचे प्राण वाचले पाहिजे, काहीतरी करा साहेब. ठीक आहे, लायन्स क्लबला इंजेक्शन दिले साहेबांच्या नेतृत्वामध्ये आणि प्रत्येक गोरगरीब माणसापर्यंत जे 5-5 हजारला इंजेक्शन देत होते, जे 3-3 हजारला इंजेक्शन देत होते, ते फक्त 500 रुपयामध्ये आलेल्या शासनाच्या भावामध्ये चंद्रकांत रघुवंशी साहेबांनी वितरित केले. पण त्याला वितरित केल्यानंतर लोकांचे प्राण वाचतायत, लोकांचे जीव वाचतोय. हे तळमळ आमच्या दावीत कुटुंबाला पाहिलं गेलं नाही, कारण की त्यांना माहिती होतं की लोक मेली तर आपल्याला सांगता येईल त्या स्थानिक आमदारांनी काही केलं नाही. अशा पद्धतीचे कलेक्टर होते, त्यांना बोलावून सांगितलं की आपण इंजेक्शन बंद करा. भारुडाने सांगितलं का सांगितले नाही, चंद्रकांत रघुवंशी म्हणून नाही. त्यांनी तक्रारी केल्या आणि इंजेक्शन थांबवण्याची ज्या वेळेला हा विषय काय करायचं कलेक्टरला वरून दबाव येत होता, त्याच वेळेला वेलनेस सेंटर आपलं सगळे लोक विचार तिथं तळपडत होते की आता काय करावं. रात्रीच्या 1 वाजला होता. भैयाला त्यावेळेला नेमकं त्यावेळेला त्यांचं ऑपरेशन होऊन ते आलेले होते. त्यांना क्वारंटाईन करण्यात आलं होतं की आपण ऑपरेशन केलेलं आहे की आपण बाहेर निघू नका. यांना कोविड झालेलं होतं, कोरोनाला बी कोविड झालं होतं. चंदूबाई यांना एका काचेच्या याच्यात ठेवण्यात आलं होतं, कोणी त्याला स्पर्श करू नये. परंतु हा सर्व विषय स्वतःच्या प्राण धोक्यात ठेवून सर्व झुडकवलं. बायकोचं ऐकलं नाही, मुलाचं ऐकलं नाही, कुटुंबाचं ऐकलं नाही. त्यांनी सांगितलं की माझा प्राण गेला तरी बेहतर नाही, पण नंदुरबारचा कार्यकर्ता माझा जिवंत राहायला पाहिजे, माय भगिनीच्या कुंकू पुसला नाही गेला पाहिजे. त्यांनी स्वतः रात्री 1 वाजता लाईट ड्रेस वरती येऊन आपल्या हातून आपलं इंजेक्शनचं वितरण केलं. तरी तुम्ही सांगतात की अशा पद्धतीने तुम्ही ना लगेच साहेबांना देऊन टाकायचे लावायला, म्हणजे तुम्ही जाऊन जायचे. आता मी सर्वांच्या वतीने सर्वांचा आपला विषय होता नंतर आपला विषय होता की स्मशानची ड्युटी करायला. राजा हरिश्चंद्राच्या ज्या रघुकुलाची ड्युटी
स्मशानची केली त्याच पद्धतीनं. पुन्हा सर्वांनी बसून घ्या. हे राहू द्या, आता काहीच बोलू नको मध्ये काहीच बोलू नका प्लीज. बसतील ते, आवाज नका. तर कोविडच्या काळामध्ये साहेबांनी स्मशानची सुद्धा ड्युटी केली. ही साधी गोष्ट नाहीये. स्वतः कोविड मध्ये असताना रात्री 1 वाजता लोकांचे प्राण वाचवावे म्हणून नूतन कन्या समोर नाईट रेसवर आले. पण हिला ताईंच्या डोक्यात होतं की इथले लोक पटपट मेली पाहिजे, त्याच्यावरती राजकारण केलं पाहिजे. जसा गिधाड प्रेतावरती झाप मारतो आणि स्वतःचं पोट भरतो, त्या पद्धतीच्या गिधाड प्रवृत्तीने कधी लोकांना मारण्यासाठी आणि स्वतःचा राज करण्यासाठी मेलेल्या माणसांवरती राजकारण करणाऱ्या या कुटुंबाला स्वतः सुरक्षा आणि सुरक्षा असावी. कारण की मला माहिती की मला 15 मिनिटं झालेले आणि मी जास्त वेळ न घेता मला असं वाटतं की साहेब मला परवानगी द्या पुढच्या सभेला, आणि मी माझ्या वाणीला विराम देतो. मोहित सिंग बोलला का बेटा तू? 5 मिनिटं बोल. लगेच शिरीष दादा येत असेल तर, नाही तर मी बोलतो, मला पुढच्या यायला जायचंय. बोल बोल, 5 मिनिटं विनंती कर. आदरणीय मोहित भाऊ आपल्याला मार्गदर्शन करतील अशी त्यांना विनंती. ए बाबा, डायरेक्ट कन्यादान 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 कन्यादान. उपस्थित असलेले नंदुरबार जिल्हा शिवसेना प्रमुख आमचे आदरस्थान आमचे क्रीडास्थानाचे मार्गदर्शक आदरणीय भैरवसाहेब चंद्रकांत गुरुजी, नंदुरबार जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आदरणीय वकील आबा, माझे पिता श्री आदरणीय अशोक काका, आदरणीय ईश्वर नाना, या प्रभागाच्या माजी नगरसेविका आमच्या आई साहेब सौभाग्यवती भारतीताई राजपूत, प्रभाग क्रमांक 20 च्या उमेदवार आमच्या मोठ्या बहिणी आदरणीय रेखाताई भरत चौधरी, प्रभाग क्रमांक 20 च्या उमेदवार माजी सौभाग्यवती सौ वैष्णवीताई मोहितसिंग राजपूत, प्रभाग क्रमांक चे उमेदवार माझे बंधू श्री कैलास भाऊ पाटील, उपस्थित असलेले सर्व टोला मोलाचे कार्यकर्ते, विविध संस्थांचे पदाधिकारी, उपस्थित असलेले सर्व माझ्या माता भगिनी आणि तरुण मित्रांनो, खरं म्हणजे गेल्या 7-7.5 वर्षापासून गेल्या 3.5 वर्षापासून प्रशासक असताना देखील आदरणीय भैयासाहेब तुमच्या आमच्या मध्ये आले आणि आमच्या सगळ्या तरुण कार्यकर्त्यांना एक युवा सेनेच्या माध्यमातून आणि आदर चंद्रकांत रघुवंशी मित्र मंडळाच्या माध्यमातून आपल्या सेवा करण्याची संधी दिलेली आहे. खरी म्हणजे उभ्या महाराष्ट्रामध्ये असं कुठला नेता नसेल की प्रशासक असताना आपली प्रकृती बरी नसताना देखील सर्वसामान्य जनतेच्या सेवामध्ये संपूर्ण रघुवंशी परिवार आणि या परिवाराच्या नेतृत्वाखाली आमच्यासारखे तरुण मित्र आपल्या सेवेसाठी हजर होते. ज्या वेळेला या नंदुरबार शहरावर आपत्ती आली त्या वेळेला रघुवंशी परिवार आपल्या सर्वांच्या सोबत राहिलेला आहे. कुठल्याही प्रकारची भीती न बाळगता, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता भैयासाहेबांना कुठली शस्त्रक्रिया लागली होती, परंतु या नंदुरबारच्या प्रत्येक माझी माय बहीण लहान मुलं मुली सर्व ज्येष्ठ तरुण मित्र मंडळी भैयासाहेबांच्या प्रकृतीसाठी महादेवाला साखरे घालत होते आणि महादेवाला साखरे घालत असताना महादेवाची तुमचे माझा शब्द ऐकला आणि म्हणूनच भैयासाहेबांनी या शहरामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये त्यांची सभा झाली होती काही इथं काही बोलले होते का? आणि गेल्या 3 हे शहर सर्व तरुण मुलांना एक वेगळी प्रेरणा मिळत असताना आणि त्या प्रेरणा भैयासाहेबांचे मार्गदर्शन असताना आपण सर्वजण एकमेकांशी जोडले गेलो आहोत. मी माझ्या सर्व माता भगिनींना विनंती करेन की इथून पुढे जात असताना या शहराची सेवा करण्यासाठी आपण नंदुरबार शहराच्या प्रभाग क्रमांक 20 चे 3 उमेदवार आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या नंदुरबार नगरपालिकेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा आमच्या आई साहेब सौ रत्नाताई रघुवंशी यांना देखील आपल्या सर्वांना भरघोस मतांनी विजयी करायचे आहे. रत्नाबाई विजय झाल्या, प्रभागाच्या प्रत्येक नगरसेवक विजय झाला म्हणजे अजून तुमचा आहे हे लक्षात घ्या. भयमुक्त नंदुरबारची भाषा करतात, नंदुरबारला कोणी भयमुक्त करू शकत नाही, कारण नंदुरबारचे भय नाव काही राहिलेलं नाही. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. या पुढच्या काळामध्ये देखील आपली सर्वांची साथ आम्हाला अपेक्षित आहे आणि आपण सर्वांनी लावलं आणि आज आम्ही भैयासाहेबांनी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल
भैया साहेबांनी माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला एक सामान्य कार्यकर्त्याला युवा सेनेच्या माध्यमातून सेवा करण्याची देखील संधी दिलेली आहे. या पुढच्या काळामध्ये सर्व नगरसेवकांसोबत भैया भाभीच्या नेतृत्वामध्ये या जिल्ह्याचे शिवसेना प्रमुख माझे बंधू आदरणीय राम भैया रघुवंशी यांच्यासोबत आपल्या जे काही समस्या असतील त्या समस्या प्रामाणिकपणे सोडवण्याचा आमचे मानस आहे. माझी आपल्या सर्वांना हात जोडून नतमस्तक विनंती असेल, आमच्या या प्रभागाचे 3 नगरसेवक आदरणीय रेखाताई चौधरी, माझे सौभाग्यवती मित्र राजपूत, कैलास भाऊ पाटील आणि नगराध्यक्षाचे उमेदवार आदरणीय रत्नात्रय रघुवंशी यांना प्रचंड बहुमताने विजय करा. आपली निशाणी आहे धनुष्यबाण. आपल्या प्रभागामध्ये प्रत्येक मतदाराला 4 मत देण्याचा अधिकार आहे आणि 4 शेजारी धनुष्यबाणच्या निशाणी सोडवून करताना आपण सर्वांनी दाबावं एवढी विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रभाग 20च्या या प्रचार सभेसाठी उपस्थित असलेले जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष वकील आबा, आमचे नेते आदरणीय अशोक भाऊ, आदरणीय ईश्वर नाना, आदरणीय भारतीताई, ज्यांना तुमच्या विश्वासावर या प्रभागातून उमेदवारी दिली, ते माझे मित्र कैलास बापू, सौ रेखाताई चौधरी, वैष्णवीताई राजपूत, उपस्थित सर्वच माझ्या राजकीय जीवनातले सहकारी बंधू आणि भगिनी. अभी ये डिस्टर्ब करेंगे, करने दो चलो. कारण संध्याकाळी 6 पासून सभा ठेवायची माझी विचार होता. मी 3 सभा ठेवल्यात, एक इथं, एक कन्यादान मंगल कार्यालयावर आणि एक सिंधी कॉलनीमध्ये. आणि आता तिघांचे फोन येऊन राहिले की तयारी होऊन गेली. कैलास बापू, मोहित सिंगने एकदम इमानदारीने सांगितलं होतं आम्ही 7 म्हणजे 7ला तयार राहू. असे हुशार नगरसेवक पाहिजे, म्हणूनच यांना उमेदवारी दिलेली आहे. माझी विनंती आहे तुम्हाला, या नगरपालिकेच्या निवडणुकीचा अनुभव तुम्ही गेले 20 वर्ष घेतात आहे. 20 वर्षापासून नंदनगरीच्या जनतेला दिलेले शब्द प्रामाणिकपणे पूर्ण करणारा एकच गट होता. आणि तो म्हणजे आपणच तुमच्या विश्वासावर या शहरात सगळी कामं केली. छोट असेल, कमी असेल, सांगितलेलं जेवढं असेल तेवढं करण्याचा प्रयत्न केला. आता मी पाहतोय बाकीच्या ठिकाणी तुमच्या वार्डात सभा झाली की नाही त्यांची मला माहित नाही. धुळ्या नाकावर झाली. आता नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा स्वर्गीय बापूजीचा फोटो लावून राहिले. बापूजीचा फोटो लावतात आहे. मला तर आश्चर्य वाटतं की जे कधी बापूजीचे झाले नाही ते बापूजीचा फोटो लावतात आहे. त्यांना बापूजीची जयंती, पुण्यतिथी माहिती नाही. 11 ऑक्टोबरला कार्यक्रम करते नंदुरबार तालुका विधायक समिती, त्या कार्यक्रमाला सुद्धा हे येत नाही. पण यांना आज पुळका आलेला आहे. फक्त आणि फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी बापूजींचा फोटो लावतात. असं राजकारण आम्ही कधी केलं नाही. आमच्या जे मनात आहे ते ओठावर आहे आणि म्हणून नंदनगरीची जनता आम्हाला ओळखते. आता आमची हिनाताई सुद्धा 10 वर्ष खासदार असताना आमच्याकडे कधी आली नाही. आली होती का तुमच्या भागामध्ये? कधी विचारलं होतं का की तुमची काय अडचण आहे? या नंदनगरीच्या जनतेने त्यांच्या परिवाराला 30 वर्ष आमदार म्हणून निवडून दिला, 10 वर्ष तिला खासदार म्हणून निवडून दिला. कधी गेल्या नाही, कधी विचारलं नाही. आता नगरपालिकेची निवडणूक आहे तर विचारतात तुमचे काय प्रश्न आहे? गटारी करायचे आहे का? रस्ते करायचे आहे का? अरे बाबा, तू एवढे दिवस कुठे गेला होता? तुला जर लोकांनी निवडून दिलं होतं तर तू पहिले निवडणुकीच्या अगोदर यायला पाहिजे होतं. दुर्दैवानं ज्यांनी या शहरामध्ये एक काम त्यांचं नाव घेण्यासारखं केलं नाही
आणि ते आज तुमच्या समोर येऊन मतं मागतात. प्रत्येक गल्लीमध्ये खोटं बोलतात आहे. नंदुरबार शहरामध्ये फिरतील तर बोलतील की शहरामध्ये विकासच झाला नाही. धुलिया नागेबी बोलावणार टेकड्यावर किती हाल आहेत, हे आहेत, आम्हाला माहिती आहे. त्या ताईला हे माहिती नाही की हे टेकड्यावर बी प्रत्येक सोयी नंदुरबार नगरपालिकेने पोहोचवलेल्या आहेत. आज टेकडे बी पाणी, आता टेकड्याचं झोपडं अतिक्रमणचं 5 लाखाला विकलं जातं, 5 लाखाला. कारण तिथे सर्व सुखसोयी नंदुरबार नगरपालिकेने पुरवल्या आहेत. पण ज्यांनी कधी टेकडं फिरलं नाही त्या टेकड्याच्या खालूनच भाषण देऊ राहिल्या. वरच्या किती आनंदित आहे हे तिला ताईला माहितीच नाही. आता ताई सांगते बाकीच्या वार्डांमध्ये की तुमच्याकडे विकास झाला नाही, आणि माळीवाड्यामध्ये सांगते पूर्ण शहराचा विकास झाला पण माळीवाड्याचा विकास झाला नाही. अरे म्हटलं कमाल आहे तुझी, तू बी डॉक्टर आहे. करोना सारखी महारोग नंदुरबार नाही पूर्ण देशात आला, तुम्ही डॉक्टर होत्या दोघं बहिणी. साध्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जाऊन बी लोकांची सेवा दिली असती ना, तरी सुद्धा तुमचं नाव घेतलं असतं लोकांनी की नाही आम्ही डॉक्टर खासदार, डॉक्टर जिल्हा परिषदची सदस्य निवडून दिली तर आज आम्हाला काही ना काही उपचार मिळतात आहे. गेल्याच नाही. आम्ही रेमडेसिवीर दिले लोकांना. एक बी माईच्या लाल सांगून देईल की चंदू भैयाने 50 रुपये जास्त घेतले. उलट किमतीपेक्षा 50-50, 100-100 रुपये कमी मध्ये मी रेमडेसिवीर पुरवले. त्या कलेक्टरने मला नंदुरबारच्या जनतेसाठी 1000 रेमडेसिवीर दिले. उसने बिचाऱ्याने माझ्याकडनं लिहून घेतलं की नंदनगरीच्या जनतेला वाटायचे आहे, मला उसनं द्या आणि मी तुम्हाला परत करेल. पण तो कलेक्टर सुद्धा आदिवासी होता. राजकीय स्वार्थासाठी यांनी त्याची तक्रार केली आणि त्याची सुद्धा चौकशी लावली. मी तर 1000 रेमडेसिवीर सिव्हिल हॉस्पिटलला परत केले. बाजारातून जास्त भावाने घेतले आणि हिनाताईने तक्रार केल्यानंतर सिव्हिल हॉस्पिटलला ते रेमडेसिवीर परत केले. काय माझ्या एकट्याला रेमडेसिवीर लागणार होते? प्रत्येक माणसाला या शहरामध्ये हक्काने जर कोणी रेमडेसिवीर पुरवलं असतील तर ते फक्त आणि फक्त चंदू भैया मित्र परिवार होता, बाकी कोणी नव्हता. आणि आज ते म्हणतात की यांनी काय केलं. अरे ताई, तुम्ही भाग्यवान आहात की रिझर्वेशन आहे. रिझर्वेशन काढून द्या नंदुरबारचं, तुम्हाला सायकल बी भाड्याने देणार नाही कोणी, अशी परिस्थिती करून टाकतील नंदुरबारची जनता. तुम्ही काय केलं नाही गावासाठी? अरे 20 वर्ष डॉक्टर गावित साहेब मंत्री होते. 20 वर्षामध्ये गावित साहेब कधी या शहराच्या सर्वांगीण विकासासाठी एक मीटिंग घेतली नाही. मंत्री म्हणून जर काम केलं असतं ना, आमच्या सारख्याला मंत्री करून बघा, तुम्हाला दाखवतो. 20 वर्ष जर मंत्रीपद मिळालं तर एक घरामध्ये स्वतःचे फोटो लावून दिले असते, एवढं काम करून दाखवलं असतं. फक्त आम्ही मर्यादित आहोत. आम्हाला माहिती आहे आम्ही नंदुरबारच्या पुढे जाऊ शकत नाही. नंदुरबारची एकच जागा ही नंदुरबार नगरपालिकेची आहे की जी आम्ही लढवू शकतो. आणि आम्हाला अभिमान आहे की नंदुरबारची जनता आम्हाला 20 वर्षापासून सारखं निवडून देते आहे. फार प्रयत्न केले. पहिले तरी मी आणि शिरीष दादा मागच्या निवडणुकीत विरोधात होतो. जेव्हा मी आणि शिरीष दादा एकत्र होतो आणि गावित साहेब राष्ट्रवादीमध्ये होते, अशोक भाऊ तुम्हाला माहिती आहे, मंत्री होते गावित साहेब, नंदुरबारची नगरपालिका लढले. 37 नगरसेवक होते. 37 पैकी 36 नगरसेवक आपले निवडून आले होते. फक्त एक त्यांचा बिवारा उडून गेला, ते बी आपल्या चुकीमुळे. आपल्या सिंधी बांधवांनी मस्ती केली आणि म्हणून तो एक निवडून आला. आता बी तीच परिस्थिती आहे. मारून टोकून उमेदवार उभे करतात आहे. कोणता बी उमेदवार कुठे बी उभे करतात. तुमच्याकडे बी मला वाटतं 3 नंबरचा उमेदवार आहे ना, 3 नंबर मध्ये राहणारा जितू पाटील. जितू पाटीलला उभं केलं का बर? पाटील जो इथे अरे भलता पाटील येत माने. अरे तुम्ही पाटीलला सुतकमा बी उन्हात नाही, पाटीलला लगनमा उन्हात नाही. नुसतं आडनाव पाटील राहिलं म्हणजे तुम्हाला मदत करतील असं नाही. पाटीलचा वाद आपल्या जिल्ह्यामध्ये, आपल्या तालुक्यामध्ये ज्याने जातीवादाचं राजकारण केलं
त्याचं राजकारण संपून गेलेला इतिहास या नंदुरबार तालुक्याने बघितला आहे आणि म्हणून ही मंडळी आज येऊ राहिली. तो तिकडचा एकदा निवडणूक झाली संपला गेला की सीबी गार्डन मध्ये सकाळी मॉर्निंग वॉक करेल, तुमच्याकडे येणारच बी नाही. तो जितू पाटलाला उभं केलं गोलू भैयाच्या समोर वार्ड नंबर 7 मध्ये इथला प्रकाश भोई घेऊन गेले. प्रकाश भोई मागच्या वेळेला निवडणूक लढला होता. नाना तेरे को मालूम है ना 40 मत मिले थे उसको 40. अरे कमीत कमी आमच्या समोर कोणाला उभं करायचं हे तर जरा आमची इज्जत बघा. कोणाला बी उभं करतात, नावाला नगाला नग लावून दिले आणि म्हणते की आम्ही 41 उमेदवार उभे केले. ताई तुम्ही 41 उमेदवार फक्त संख्याबळ उभं केलं, जिंकण्यासाठी नाही उभं केले. नंदुरबारच्या जनतेच्या जीवन मनामध्ये जे राज्य करेल तोच या नगरपालिकेवरती जिंकून येईल. हा इतिहास आहे आतापर्यंतचा. काय नाही केलं नंदुरबारमध्ये आम्ही. आज मी तुमचा रस्ता बघा. नंदुरबार ठीक आहे 3 वर्ष झाले मित्रांनो, 3 वर्षापासून नंदुरबार नगरपालिकेवर प्रशासक आहे. सर्व सोंग करता येतात, पैशाचा सोंग करता येत नाही. माझा प्रशासक बसल्यापासून या नगरपालिकेचा थोडासा विकास खुंटला आहे. रस्त्याला खड्डे पडले आहेत, लोकांना बी दिसतात, मला बी दिसतात. मी बी गाडीमध्ये फिरतो. हा बायपास एवढ्या वर्षापासून नुसतं चर्चाच ऐकतोय आम्ही, आजपर्यंत त्याच्या कामाला सुरुवात झाली नाही. हिनाताई खासदार होती तेव्हा त्याचं भूमिपूजन झालं. मी स्वतः भूमिपूजनाला हजर होतो. आमचे नेते आदरणीय नितीन गडकरी साहेबांनी भूमिपूजन केलं. आजपर्यंत त्या बायपासचं काम सुरू होत नाही. का होत नाही? का बायपास कोणी करत नाही? पण दुर्दैवानं बायपास हा नॅशनल हायवेकडे आहे, पण लोकांना माहितीच नाही. लोकांना वाटायचं पूर्वी की नगरपालिका लक्ष देत नाही, एवढे खड्डे पडलेले आहेत. हा बायपासच जर नॅशनल हायवेकडे असेल तर नंदुरबार नगरपालिका कसं काम करू शकते? पण तो बायपास सुद्धा आता प्रोजेक्ट मंजूर झालाय. आमचा बायपास दोन्हीकडनं जायचं आणि यायचा रस्ता होईल. मध्ये स्ट्रीट लाईट लागतील. उड्डाणपूल आहे धुळे चौफुलीवर. आता सिग्नल बी लावले नंदुरबार नगरपालिकेने. 4च ठिकाणी लावू शकतो आम्ही बायपास वरती. गावामध्ये सिग्नल लावले तर अख्खं गाव जाम होऊन जाईल. कारण पहिले तर सिग्नल समजतच नव्हतं लोकांना. पोलिसाला उभं करावं लागलं तेव्हा थांबायला लागले की पोलीस पावती वाढून दिली. पण आज थोडीफार आपण शिस्त लावायचा प्रयत्न करतोय या शहराला. छोटे का असे ना, परंतु या पूर्ण नंदुरबार शहरामध्ये हे नंदुरबार शहर भाग्यवान लोकांचं आहे. 121 महादेवाचे मंदिर कुठल्या शहरात असतील तर त्या शहराचं नाव आहे नंदुरबार. या माझ्या बहिणी बसल्या त्यांच्यासाठी बनवलंय. मी जेव्हा पहिल्यांदा प्रदीप मिश्रांना घ्यायला गेलो होतो तेव्हा मला बहिणींनी सांगितलं होतं की भैया एकदा प्रदीप मिश्राला आणा. प्रदीप मिश्रांना आपण एकच दिवशी 3 तासासाठी आणलं, पण आणलं. 1 लोटा जल सब समस्या का हल. जर 1 लोट्यामध्ये सर्व समस्या निघत असतील तर आपण महादेवाचे मंदिर का बनवू नये? आणि असाच विचार केला. माझ्या नेत्याला मी सांगितलं की सर मला पैसे द्या. मी जरी माझी आमदार असलो तरी माझी शहराशी बांधिलकी आहे. माझ्या मुख्यमंत्र्याने तत्कालीन आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी मला 5 कोटी रुपये दिले. मी 121 मंदिर नंदुरबार मध्ये बनवले. शिवधाम बनवलं, शिवधामला 1.5 कोटी रुपये लागले. आज भी नंदुरबारची अगर शान असेल तर शिवधाम आहे. जाताना येताना प्रत्येक माणूस त्या शिवधामवरती नतमस्तक होतो. यांना बी दिले सरकारने पैसे 20 कोटी रुपये. 2-2 कोटी रुपये सर्व समाजाला दिले. तुमच्या पाटील समाजाला बी भेटले 2 कोटी. सोनार समाजाला 2 कोटी. तांबोळी समाजाला 2 कोटी. सिंधी समाजाला 2 कोटी. सगळ्या समाजाला 2-2 कोटीचं पत्र आणलं. ते पत्र दिलं आणि त्यांना सांगितलं की आमच्या अभिनंदनाचे बॅनर बनवा. बॅनरवर कोण? गावित साहेब आणि त्याच्या दोन्ही पोरी, 1 पे 2 फ्री. त्यांचे फोटो ना. एकनाथ शिंदे ज्याने पैसे दिले त्याचे फोटो नाही.
देवेंद्रजीचे फोटो नाही आणि फक्त त्याच्या कुटुंबापुरते मर्यादित फोटो दिले. ज्या आदेश दिला असा त्या आदेशामध्येच जरी 2 कोटीचा आकडा होता तरी त्याच्यावर 8 नंबरची अट होती की जिल्हा अधिकाऱ्यांनी पाळावयाची कर्तव्य आणि त्याच्यात लिहिलं होतं की काम हे सार्वजनिक ठिकाणी झालं पाहिजे, सार्वजनिक जागेवर झालं पाहिजे आणि सार्वजनिक वापरासाठी झालं पाहिजे. हे त्यांनीच वाटलेलं GR मध्ये लिहिलंय. पण आमच्या पाटील समाजाला वाटत होतं की हरिभाऊच्या नावाने बनवलेलं हे अखोर 2 कोटी भेटी जातील बडा रोकडा करेल होत. हा जितू पाटील होता. जितू पाटील अख्ख्या नंदुरबार शहरात सर्व समाजाकडे फिरला की गावित साहेबाचे बोर्ड लावा, गावित साहेबांनी तुम्हाला 2 कोटी रुपये दिलेले आहेत, असं आयुष्यात कधी होणार नाही, सुवर्ण संधी आहे, यांचे बोर्ड लावा. लोकांनी बोर्ड लावले. 2 वर्ष होऊन गेले. 2023 मध्ये बोर्ड लावले होते. आता जितू पाटील एक बी समाजाकडे जात नाही, कारण त्याला लोकांनी विचारलं असतं की भाऊ काय आणि काय परिस्थिती आहे. स्वतः पाटील समाजाला बी त्यांनी फसवलं. आज नंदुरबार शहरामध्ये एक बी समाजाला पैसे भेटले नाही. हुशार होता तो चारुदत्त कळवणकर होता, ब्राह्मण माणूस आहे. त्याने पहिलेच सांगितले आमले नको. त्याला माहिती आहे ब्राह्मणवाडी भी म्युन्सिपालिटीला नाववर करनी पडी अशी. हुशार होते सिंधी आधे सिंधी अतिक्रमण करते. उन्होंने भी देखा कि साला कहाँ अपने गले में घंटी बांधते. अपनी सिंधी वाड़ी ये म्युन्सिपालिटी के नाम पे करना पड़ेगी. तैलिक वाड़ी ना तेरी तैलिक वाड़ी भी म्युन्सिपालिटी के नाम पे होंगे तभी पैसे मिलने वाले हैं. कॅन्सल करा. सर्व हुशार लोकांनी कॅन्सल केलं. पण नाव आलं माझं. अरे तुम्ही वाटलेला GR आहे त्याच्यामध्ये जे लिहिलेलं आहे आणि तुम्ही सांगतात की चंदू भैया NOC देत नाही. अरे तुमच्यापेक्षा मंत्रीपेक्षा काय माझा रुबाब जास्त आहे का? मी तर उलट या नंदनगरीची सेवा विनम्रपणे करतो. आलेल्या प्रत्येक माणसाला त्याची नाव त्याचा जात काही विचारत नाही. त्याचं असलेलं काम जर माझ्या हातात असेल तर ते प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करतो. आजपर्यंत नंदुरबार मध्ये एक बी माणूस असा दाखवा की चंदू भैयाने माझी जात विचारली. आलेल्या माणसाचं काम वेळेवरती केलं. जर होण्यासारखं नसेल तर स्पष्ट शब्दात नाही सांगितलं की भाऊ नाही माझ्याकडनं होणार नाही. आज नंदुरबार शहरामध्ये मला वाटतं इथूनच एक रस्ता बनवतोय आपण. कृषी महाविद्यालयाच्या समोरून या धुळे चौफुलीवर येणारी गर्दी डायरेक्ट अशोक भाऊच्या पेट्रोल पंपावर निघेल. आपण 83 कोटी रुपयाचे रस्ते या शहरामध्ये आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांकडनं मंजूर करून घेतले. त्यांची अट आहे की DP रोडच होतील. सरकारच्या पैशाने छोटे रोड किंवा कॉलनीचे रोड होऊ शकत नाही. आम्ही DP रोड दिले आणि 84 कोटी रुपयाचे रस्ते शासनाने मंजूर करून दिले. आज काम सुरू आहे. शक्य असेल तेवढं शासनाकडनं आणण्याचा प्रयत्न करतो. 3 वर्ष झाले नंदुरबार नगरपालिकेची आर्थिक परिस्थिती फार खराब आहे. नंदुरबार नगरपालिकेमध्ये कर्मचाऱ्यांच्या सफाई कामगारांचा पगार करायला पैसे नाही. ज्याला समजत असेल त्याने नगरपालिकेत जावं, विचारावं. पण तरी सुद्धा नगरपालिका तो कचरा उचलण्यावाल्याकडे संप होऊन गेला होता. 1 महिन्यापूर्वी कचरा उचलायला लोक येत नव्हते. 2 दिवस संप राहिला. मी मुंबईमध्ये होतो. मी मनोज भैयाला फोन केला कि कुछ भी करो इसके पैसे म्युन्सिपालिटी में लेना बाकी है. मेरे को मालूम है म्युन्सिपालिटी जिस दिन देंगे उस दिन तुम्हारी इंदिरा बैंक के पैसे वसूल हो जाएंगे, पर तुम इंदिरा बैंक में से इसको CC दो. 50 लाख रुपयाची CC माझ्या विनंतीवरून मनोज भैयाने मंजूर केली आणि पगार झाला तर तो संप मिटला. नाहीतर कचऱ्याचं जर ढीग लागून गेले असते तर हिनाताई बी त्या कचऱ्याची पूजा करायला गेलीच असती की हे चंदू भैयाने कचरा उचलला नाही. पण अडचण काय आहे हे त्यांना कधी माहिती नाही. मित्रांनो, आपण नंदुरबारची नगरपालिका बनवली. उत्तर महाराष्ट्रामध्ये जर अशी नगरपालिका दिसली तर मला सांगा. एकदम चांगली नगरपालिका बनवली सरकारच्या पैशाने. सरकार सर्वांना पैसे देतं, फक्त आम्हाला दिले असं नाही. डॉक्टर गावित साहेबांनी सुद्धा माळीवाड्यामध्ये त्याच्या निधीतून
एक भितडं बनवलं होतं 40 लाख रुपयाचं. 3च महिन्यामध्ये भितडं डान्स करायला लागून गेलं. 4थ्या महिन्यामध्ये भितडच पडून गेलं. रस्ते आज माळीवाड्यामध्ये त्यांनी 5 कोटी रुपये टाकले, एक बी रस्ता नाही आहे. कारण त्या कॉन्ट्रॅक्टरांनी जर एवढं कमिशन दिलं असेल तर तो कशाला रस्ते चांगले करेल, कशाला भिंत चांगली बांधेल. पण आम्ही नंदुरबारची नगरपालिका अशी बनवली की माणसाला सुद्धा अभिमान वाटेल की नाही म्हणे गावने नगरपालिका शे. आज बी संतापामध्ये कोणी बी काम घेऊन गेलं. आदरणीय शिरीष दादा आले, त्यांचं बी आपण टाळ्या वाजवून स्वागत करावं. नगरपालिकेमध्ये काम घेऊन गेले लोक, तर ती नगरपालिका एवढी पॉश आहे की गेलेला माणूस बी नुसतं नगरपालिका पाहायला लागतो, त्याचं कामच विसरून जातो की मी कसा करता येईल. अशी चांगली नगरपालिका आपण बनवली. जे जे शहराला गरजेचं आहे ते विकासाच्या रूपानं करण्याचा प्रयत्न आपण केला. आणि माझी तुम्हाला विनंती आहे की मी एकदम चांगला, आता इथं हे 3 बसलेले आहेत, कैलास पाटील, अशोक भाऊ आणि ईश्वर राणा. माणसाची जागा एक आहे. माझे 3 मित्र सांगत होते की माणसाच्या जागेवर आम्हाला उभं करा. अशोक भाऊने पण, कारण मोहित सिंगला बी उभं करायची माझी इच्छा होती, ईश्वर नाना भी और कैलाश पाटिल भी. फिर आखिरी फार्मूला निकाला दादा मैंने कि जो पिछले टाइम पे जो जगह पे चुन के आया है उसको खड़ा करूंगा. एक गोष्ट नक्की मला अभिमान आहे कैलास पाटीलचा बी की चंदू भैयाने सांगितलं एकदा तर नगरपालिकेमध्ये दिवसभर बसून राहील आणि पाणी पुरवठा सभापती कसा असावा तर कैलास पाटील सारखा असावा. नुसतं पद भोगायला माझ्याकडे कार्यकर्ते नाही आहेत. एकदा सांगितलं की नाही बापू तुम्ही बसा, तर बोण्याच्या शेतात जाणार नाही, म्युन्सिपाल्टीमध्ये बसेल. असाच कार्यकर्ता पाहिजे, तरच नेतृत्वाचं बी नाव. आज नंदुरबार शहर म्हणजे 3 दिवसानंतर नंदुरबार शहराला पाणी येतं. माझ्या ताईंना माझी विनंती, खरं सांगतं 3 दिवसानंतर येतं का? 1 दिवसाआड पाणी येतं, पण तिने कधी पाणीच भरलं नाही. तर तिला काय माहिती किती दिवसानं नळ येतात. म्हणजे 3 दिवसानंतर. अरे ताई 1 दिवसाआडच पाणी देतो. आणि आज मी माझ्या नगरपालिकेला किंवा माझ्या शहरातल्या हजारो बहिणींनी मला सांगितलंय की भैया 1 दिवसाआड एकच वेळ पाणी द्या. तुम्ही किती पाणी दिलं तरी त्याची नासाडी होईल. मला कॉलन्यांमधून गावातून फोन येतात की भैया फार वेळ न देतात, वेळ कमी करा. मध्ये आम्ही 3 दिवस पाणी दिलं, पण तेव्हा धरणामध्येच पाणी नव्हतं. धरणामध्ये जर पाणी नसेल तर मी कुठून आणणार आहे? मग त्यांनी तेव्हा सांगितलं की आम्हाला प्रकाशाचं पाणी आणायचं आहे. 230 करोड़ रुपए की योजना है. प्रकाश का पानी अगर लायो ना तो तुम्हारे सबके घरों को मीटर बैठेगी. और प्रकाश के पानी का खर्चा इतना है कि 3दा त्याचं पंपिंग करावं लागेल. 3दा. आज नंदुरबार नगरपालिकेला पाण्याच्या पुरवठ्याची योजना चालवायला पैसे अत्यंत अल्प लागतात. मी दाव्याने सांगेल की महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी पाणीपट्टी जर कुठे असेल तर ती नंदुरबार शहरामध्ये आहे. 1006 रुपये तुमच्याकडनं नगरपालिका घेते. 1006 रुपयाच्या वर तुम्ही बी भरत नाही आणि ती बी वेळेवर भरत नाही. घरपट्टी बी कधी भरत नाही. आज बी पहिले तर करोनाच्या काळामध्ये 29% वसुली होती. आता किती झाली मला माहित नाही, मी प्रशासकाला विचारलं नाही. 1 कोटी रुपये परवा आले स्टेटमेंट नाही. 1 कोटी आता निवडणूक आहे म्हणून. निवडणूक राहिल्यावर तर कोणाला बी भरावं लागतं. दर वर्षाला निवडणूक व्हायला पाहिजे, म्हणजे म्युन्सिपाल्टीची वसुली बी चांगली होईल. पण एकंदरीत नगरपालिकेचे पैसे कोणी लवकर भरत नाही. 11 महिने नगरपालिका सेवा देते तेव्हा तुम्ही मार्च मध्ये पैसे भरतात. आज नंदुरबार शहरामध्ये अतिक्रमणाचा विषय सर्वात महत्वाचा आहे. अतिक्रमणामध्ये 40% नंदुरबार आहे. सरकारने आता नियम केलाय की जे बी अतिक्रमणाचं घर असेल ते 500 स्क्वेअर फूटच्या घराला 1 पै न घेता जमीन त्याच्या नावावर करून देण्याचा निर्णय नंदुरबार नगरपालिकेने घेतलाय. माझ्या जाहीरनाम्यामध्ये मी दिलाय.
500 ते 1000 स्क्वेअर फूटचं जर अतिक्रमण असेल तर त्याने सरकारी किमतीच्या 10% रक्कम भरावी. 10% म्हणजे कशी? जर समजा 1 लाख रुपये जमिनीची किंमत असेल तर त्याने 10,000 रुपये भरावे. ज्याचं अतिक्रमण 1000 फुटापासून 1500 फुटापर्यंत असेल त्याने जमिनीच्या मूल्याचा सरकारी किमतीच्या 25% रक्कम भरावी. अख्ख्या शहराची घरं रेग्युलाइज करून देऊ, कारण नंदुरबार शहरामध्ये फार अतिक्रमण है. तुम्हारी कॉलोनी में देख लो, एक भी घर कानून से बना है क्या बोलो? एक भी? एक आध होगा तो मालूम नहीं, उसका सत्कार कर लूंगा. लोक आता आपली जागा कितली आहे ते नाही जगतास, बाजूवाल्यानं घर कितलं पुढे येतं जगतास, त्या नाती मी पुढे जास. एक ने भी सेटबॅक छोडेला नाही. अभी देख लो तुम जाके, प्रत्येक प्लॉटचा 5 फूट सेटबॅक सोडला पाहिजे चारी बाजूंनी. एक भी सोडत नाही, तरी एक भी माणसाला त्रास दिला नाही नंदुरबार मध्ये. मी उलट सांगायचं मागच्या निवडणुकांमध्ये सुद्धा की माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, सेटबॅक सोडा. तुमच्या घरामध्ये हवा आला पाहिजे, प्रकाश आला पाहिजे. वाटल्यास 1 खोली वरती जास्त बांधून घ्या, पण सेटबॅक सोडा. पण लोक ऐकतच नाही. कधी कधी असं वाटतं की एकदम कठोर नियम झाले पाहिजे, नाहीतर जोपर्यंत हायकोर्ट ऑर्डर करत नाही तोपर्यंत हे रस्त्यांवरचं अतिक्रमण निघणार नाही. अतिक्रमणाचा विषय नंदुरबार शहरामध्ये सुद्धा फार आहे. रस्त्याने बाईक चालवायला सुद्धा त्रास आहे. जुन्या शहरामध्ये तर गाडी घेऊन जाऊ शकत नाही माणूस. मारवाडी गल्ली, गणपती मंदिर, गाडीने जायच्या ऐवजी पायी जाऊन लवकर येऊन जातो, पण गाडीने जाऊ शकत नाही. अशी परिस्थिती आहे. जास्त लोकशाही बी घातक असते. आणि म्हणून माझी विनंती आहे की आपल्याला थोडस शहराला बी शिस्त लावली पाहिजे. भविष्याच्या काळामध्ये या शहराच्या जनतेच्या आमच्याकडनं ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा पूर्ण करण्याचं वचन द्यायला आम्ही इथं आलोय. आणि मी तुम्हाला वचन देतो, काही कॉलन्यांमध्ये नवीन आहेत, विस्तारित कॉलन्या आहे. भूमिगत गटारीचा प्रश्न आहे. आपण भूमिगत गटारीचा विस्तारित योजना शासनाला सादर केली आहे. आज बी मी आदरणीय माझे नेते एकनाथ शिंदे साहेबांना सांगितलं की साहेब आम्ही प्रस्ताव सादर केलेला आहे, त्या प्रस्तावाला तुम्ही मान्यता दिली पाहिजे. आणि मला आत्मविश्वास आहे की 100% आपला नेता आदरणीय एकनाथ शिंदे साहेब या नंदुरबारला भरीव मदत करतील आणि भविष्यामध्ये नंदुरबारचं एक बी काम राहू देणार नाही, एवढंच वचन तुम्हाला देतो. सभा 2-2 आहेत. हिरालाल काकाने जाता जाता एक चांगलं केलं की आमच्या दोन्ही परिवारांना एक करून गेले. मी स्वतः सुद्धा लीलावती हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होतो आणि हिरा काका बी तिथंच ऍडमिट होते. मला पण, शिरीष दादाला पण, रवी बापूला पण समजावलं की भविष्यामध्ये या नंदुरबारच्यासाठी तुम्ही एकत्र काम करा. आणि आम्ही एकत्र काम करतो आहोत. मी तुम्हाला एक गोष्ट निश्चित सांगतो की तुमच्या भागामधले, आता बघा मला वाटतं काकासाहेब नगरात रस्ते मंजूर केले. 1 कोटी रुपये लागतात, चालू लागतात 1 कोटी. हे असं वाहतक की का रस्ता बनावा 1 कोटी. जेमतेम काकासाहेब नगरचे रस्ते केले, अजूनही काही रस्ते करतोय. माझ्या स्वतःच्या आमदार निधीतून खड्डे बंद करायला मी नंदुरबार नगरपालिकेकडे पैसे नाहीये. आमच्या आमदाराने जो इथून निवडून गेला त्याने आजपर्यंत नगरपालिकेला 5,000 बी दिले नाहीत. पण चंदू भैयाने तुमच्या 1 कोटी रुपये या नंदुरबार शहराचे खड्डे बंद करायला दिले. शेवटी मी आमदार आहे, मी महाराष्ट्राचा आमदार आहे. मला आमदार केलं ते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी केलं, पण तरी माझी बांधिलकी तुमच्याशी आहे. आणि म्हणूनच प्रशासकाला सुद्धा 1 कोटी रुपये माझ्या निधीतून दिले आणि या शहराचे काही प्रमाणामध्ये खड्डे बंद करायच्या सूचना मी दिल्या आहेत. माझी विनंती आहे, 2 वर्षामध्येच जसं पूर्वी स्मार्ट नंदुरबार होतं तसं नंदुरबार 2 वर्षामध्ये करून देऊ. फक्त आता तुमची साथ पाहिजे. या नंदुरबार नगरपालिकेच्या माध्यमातून ज्यांनी दिल्लीचं सरकार बदनाम केलं, माणिकराव गावित सारखा 9 टर्म राहिलेला खासदार, त्याच्या अंगाला डाग लागला नाही. आमच्या खासदाराने फक्त आणि फक्त पर्सेंटेज, टक्केवारी, टोल खाल्ले. 10 वर्षामध्ये माणिकराव दादांनी
बिचाऱ्याने 30 वर्षामध्ये कमावलेली इज्जत 10 वर्षामध्ये खासदारने कमी केली. तिने एवढे पैसे काढले तर दुसरी बहिणीला हेवा वाटला. ती जिल्हा परिषद मध्ये गेली. तिने या वकिलाबा बिबा सगळ्यांचे रेकॉर्ड तोडून टाकले की हे येडे होते असं सिद्ध करून दिलं तिने. आणि एवढे पैसे काढले की आलेल्या एक बी लोकप्रतिनिधीचं काम करत नव्हते. फक्त आणि फक्त ज्याचे खिसा मोठा दिसला, ज्याच्याकडे पैसे असतील तेच. आज बी नंदुरबार नगरपालिकेमध्ये जे उमेदवार उभे केले त्याच्यापैकी बहुतेक उमेदवार हे लाभार्थी आहेत. ज्यांनी त्यांच्या जीवावर पैसे कमावले त्यांनाच उभं केलंय. थोड्याफार प्रमाणामध्ये आपल्या बरोबरच जो होता त्याला आज आम्ही वाईट वाटतोय. पण त्यावेळेला माझ्या कार्यालयावरती घोषणा द्यायचा, अविनाश माळी आमच्यामुळे तुम्ही निवडून दिलं. हर पैसे वाले को दिमाग होता ऐसा नहीं है. त्याच्या जेव्हा पैसा येऊन गेला, कारण आम्हीच त्याला जमिनी दिल्या, आमच्याच जमिनीतून 2 पैसे त्याने कमावले. अरे भारतीय जनता पक्षाचे एवढे नेते होते. डॉक्टर गावित 30 वर्षापासून मंत्री होता, आमदार होता, तरी त्याने त्याच्या जमिनीतून भाजपला दिली नाही जमीन कार्यालयासाठी दादा. पर ये गैल था नवे फकीर को भिक्की जल्दी. उसको ऐसा लग रहा था कि मैं अगर कभी जमीन बिमीन दे दूंगा भाजपा के कार्यालय को तो डायरेक्ट देवेंद्र फडणवीस से मेरे को फोन करके बुलाएंगा. ऐसा उद्घाटनाच्या दिवशी भूमिपूजन केला, उसको फोन भी नहीं करा किसने तू आ ऐसा. पण स्वामी समर्थच्या नावाने, स्वामी समर्थच्या आशीर्वाद मला आहे म्हणे. नाही, स्वामी समर्थ किंवा गुरु माऊली भी होशियार है, उसको भी समझता किसको आशीर्वाद देने के लिए किसको नहीं तो उसकी भी बदनामी हो जाएगी कि स्वामी समर्थाचा काही परिणाम होत नाही. पण स्वामी समर्थच्या नावाने मत मागतोय. माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, देवाला आम्ही बी मानतो, आम्ही बी हिंदू आहोत. आज बी एवढं परमेश्वराचे मंदिर जे बनवले त्याच्यातलं एक मंदिर यांनी बनवलं, आम्ही बनवले. कारण आम्हाला बी अभिमान आहे की आम्ही हिंदू आहोत. आणि म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की भावनेच्या आहारी जाऊ नका. नंदनगरीच्या विकासाला साथ द्या. आणि माझे सगळे नगरसेवक एकदम प्रामाणिकपणे तुमची सेवा करतील असं वचन मी देतो. ज्याची बायको नगराध्यक्ष होते त्याच्या नवऱ्याला सर्वात जास्त टेन्शन राहत. माझी बायको निवडून आली तर तिच्यावर मी फुकट एक आमदार. आणि म्हणून एक आमदार नाही राहिला होता, आता 2 झाले. शिरीष दादा बी आणि मी बी. एक नक्की जर एकनाथ शिंदे साहेबाला आम्ही काही बी सांगितलं तर 100% आमचं ऐकतात. काल सांगितलं फक्त श्रीकांत शिंदेना की तळोद्याला साहेबाची सभा द्या, जाहीर भाषणात सांगितलं. आज येऊन गेला एकनाथ शिंदे साहेब, अजून काय पाहिजे आपल्याला. तळोद्यामध्ये सुद्धा शिवसेनेचा भगवा फडकेल. नंदुरबार मध्ये तर तुमच्या विश्वासावरती मला अभिमान आहे की नंदुरबारची जनता एवढं प्रेम आमच्यावरती करते. एका मशीनवर 3 धनुष्यबाण राहतील, तुमच्याकडेच फक्त 4 आहे. 20 नंबरच्या प्रभागामध्ये 4 धनुष्यबाण आहे. एकच मशीन राहील. वर नगराध्यक्षाचं 4थ्या नंबरवर नाव आहे. अ ब क च कितीवर आहे मला नाही माहिती. काल झाले. तुमची नावं बी जिथं असतील, फक्त नाव वाचू नका. आम्हाला पाप करायचे नाही, फक्त धनुष्यबाण बघायचं. आणि जेवढे धनुष्यबाण त्याच्या समोरचे बटन दाबा. 100% हे सगळे नगरसेवक तुमची एकदम इमाने इतबारे सेवा करतील एवढं वचन देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझ्या नंतर शिरीष दादाला विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं. मी एकटा जाईल इथून. माझ्या बरोबर आलेले 2 आहेत तेवढ्यांनीच, बाकी कोणी बी मला सोडायला यायचं नाही. माझी कन्यादान जवळ बी सभा आहे आणि सिंधी कॉलनीत बी रात्री 10 वाजेला सभा बंद होते. तर दादा बोलून कन्यादानच्या जवळ तुम्ही यावं. ही सायकल चालवावी